भाषेवरून वादंग निर्माण करण्याचा हा भाजपचा डाव असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वसंत मोरे यांनी केली। त्यांनी भाजपच्या निशिकांत दुबेंना थेट बांबू दाखवत धमकीच दिली। वसंत मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्यासोबत वसंत तात्या मोरे आहेत। आता त्यांच्या हातात बांबू आहे। मी त्यांनाच विचारणार, तात्या बांबू कशासाठी, काय विचार काय? बरीच लोक गेल्या 2-4 दिवसापासून जसं की 5 तारीख झाली आहे आणि 5 तारखेनंतर वाचाळवीरांना फार मोठ्या प्रमाणात त्यांचं हे चालू आहे। त्यामुळे जर त्यांनी आपटापटीची भाषा केली तर आम्ही फोडाफोडीची भाषा करू। आम्ही फोडाफोडी भाषा तुम्हाला नवीन नाहीये, पण हे सातत्याने काय होतंय मी ठरवून केलं हा प्रांतवार वाद लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे। कारण जे निशिकांत दुबे खासदार आहेत हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जर अशी लोकांची माथी भडकवण्याची कामं होणार असतील तर मला वाटतं चुकीचं आहे। तुम्ही आपटून मारणार भाजप करते, दुसरं कोण करते? माझा सपशेल आरोप आहे की जर भाजपचा एक खासदार एवढ्या मोठ्या म्हणजे ज्या माणसाला 20 ते 25 लाख लोकांचं नेतृत्व जो माणूस करतो तो माणूस अशा प्रकारे बेताल वक्तव्य करणारा असेल की आम्ही आपटून मारू, आम्ही घुसून मारू, हे कशा करता या भाषेत जे बोलायचे? मग तिथं आमचे 10 आहेत ना, आमची बी 10 खासदार आहेत ना तिथं तुमच्या लोकसभेमध्ये, तिथं बोला ना। तिथं बोलल्यानंतर न कळेल। मराठी माणसं भीक मागते, त्यांना काही उत्पन्न नसतं, टॅक्स भरत नाही, सगळं आम्ही। तुम्ही का राज्य सोडून येत आहे? ते का राज्य सोडून त्यांची लोक आमच्या राज्यामध्ये येतात? आहे मराठी माणूस हा कायम स्वाभिमानी आहे आणि 1-2 मराठी माणसं एकत्र आली म्हणून एवढा सगळा विषय चालू आहे। आणि मला वाटतं की उलट ह्याच्यामुळं ह्या अशा विषयांमुळं मराठी माणसांची एकी अजून बळकट होणार आहे। काल तो कोण निरोहक नावाचा कोण ते बिरगेड सिनेमाचा कोण हिरो का काय ते तो काहीतरी बरळला, हे सगळेच बाहेर आले आहेत आता। म्हणून तर म्हटलं ना की ह्या लोकांनी आता या पुढच्या विषयांमध्ये एक्स वरनं वायझेड करणं थांबवावं। म्हणजे इशारा काय टाकायचं? ठीक आहे, मग जर अशा प्रकारे करणार असताल तर मग त्यांना तुम्ही मारायची भाषा करा, आम्ही फोडायची भाषा करू। आता सेना मनसेची युतीची चर्चा आहे, त्याच्यामधनं हे सगळं होतं 100%। अजून तर युतीच्या चर्चा काहीच चालू झाल्या नाही, फक्त मराठी भाषा ह्या विषयावरती ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि ठाकरे राहण्याचा एवढा काही त्रास होईल असं कोणाला कदाचित स्वप्नात पण वाटलं नव्हतं। जी ती भव्यता होते ना स्टेडियमची, त्या स्टेडियमच्या बाहेरची, ते सगळं लोकांना ते खऱ्या अर्थानं ते डोळ्यामध्ये सलतंय ते। आता मला वाटतं हे 2-4 जण बरोबर, आणखीनही कोणी काही बरोबर चालू होणार त्यांना काय? यांना प्रांतवार वाद लावायचा आहे। यांना आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रांतवार बाहेर राज्यातनं लोक आलेली आहेत की जी शांततेने गुण्यागोविंदाने करतंय कोण नेमकं? भारतीय जनता पार्टीचे जर भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे बोलत असतील, आता केडी यांनी एक झलक पाहिली आहे, त्यामुळे आता दुबेला दुसरी झलक पाहिजे असेल कदाचित। आलं तर काय दांडकं ठीक आहे, यावं त्यांनी, फक्त येताना सांगावं मी येतोय म्हणून। ते वसंत मोरे यांनी सांगितलं, केडियाला झलक दाखवली। आता यांनी दुबे कोण महाशय आहेत त्यांनी यावं, त्यांना तात्या दांडकं घेऊन स्वागतासाठी सज्ज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।